श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माझे स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. खरं तर आत्ता रेकॉर्ड करायला थोडा उशीर झालाय, पण दिवाळी मात्र चालू आहे, कारण ती चालणार आहे तुळशीच्या लग्नापर्यंत, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत. महाराजांचं एक घर असल्यामुळे अनेक कार्यक्रम या घरामध्ये दिवाळीच्या निमित्ताने साजरे केले गेले आणि सगळ्यांना भक्तांना एकत्र आणून ते साजरे केले गेले आणि त्याचा एक प्रचंड आनंद या दिवाळीत आम्ही सर्व लोकांनी म्हणजे अक्षरशः उपभोगला. त्यातलं एक अतिशय छान प्रसंग, कारण पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी योगायोगाने गुरुवार आला होता. सगळ्या भक्तांना इथे येण्याची संधी मिळणार होती, त्यामुळे सगळेजण उत्सुक होते. सकाळी महाराजांचं अभ्यंग स्नान होतं, तिन्ही महाराजांचं. छोट्या महाराजांना तर आम्ही गेले 9-1 वर्ष ते आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे त्यांना ते स्नान करतो. मधलं जे कमलमुख आहे त्यांचंही स्नान होत असतं आणि वरची जी मूर्ती आहे महाराजांची, ते महाराजांचं या त्यांच्याच घरातलं हे पहिलं वर्ष. त्यामुळे असं वाटत होतं काहीतरी छान तामझाम महाराजांच्या दिवाळीच्या सोहळ्याचा झाला पाहिजे. पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी होती. तिन्ही महाराजांना तेल लावणं, उटणं लावणं आणि अगदी मोती साबणाने देखील सुंदर प्रकारे त्यांना स्नान घातलं आणि तो सोहळा सकाळचा आम्ही परिपूर्ण केला. संध्याकाळी सगळे भक्त आले, त्यांनी दिवाळी इथे साजरी केली, आनंद केला आणि शुक्रवारी लक्ष्मीपूजन होतं. तोही स्वामींच्या मोठ्या स्वामींचा पहिलं लक्ष्मीपूजन होतं. त्याचाही सोहळा इथे छानपणे साजरा झाला आणि सगळ्यात ज्याला म्हणतात की आनंदाचं परिसीमा झाली ती झाली पाडव्याच्या दिवशी. सगळ्यांनी महाराजांना विनंती केली, महाराज हा तर सोहळा झाला, पण एक तुम्हाला विनंती आहे की तुमची जी मोठी मूर्ती आहे ती आपण सगळ्यांसाठी महाराजांच्या गाभाऱ्यात खालच्या बाजूला आणूयात आणि सगळ्यांना तुम्हाला तेलानी, उटण्यानी आणि छान गरम पाण्याने स्नान घालण्याची संधी तुम्ही द्या, ही त्यांना नम्र विनंती केली आणि महाराजांनी ती नम्र विनंती स्वीकारली आणि मग त्या सोहळ्याची तयारी आमची सुरू झाली. महाराजांना कसं बसवायचं, उठणं कसं लावायचं, कारण आम्ही आपले जे ग्रुप्स आहेत इथे व्हॉट्सअपवरती अनेक ग्रुप आहेत आपले, त्या ग्रुपवरती निरोप मेसेज टाकायचं ठरलं की तुम्ही सगळ्यांनी या सोहळ्यासाठी यायचं आणि अनेक लोकांचे निरोप आले की या सोहळ्याला आम्ही येणार आहोत. यादी बघितली, 70 लोक येऊन महाराजांना स्नान घालणार होती. आता ती स्नान कशी घालणार? 70 लोकांकडनं महाराजांना प्रत्येक वेळेस तेल लावणं, उटणं लावणं आणि गरम पाण्याने त्यांना स्नान घालणं. पण महाराजांनीच ती सगळी रचना अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतली. छान पद्धतीने आम्ही सगळ्यांनी ती मूर्ती खाली आणली, ती एका ठिकाणी बसवली आणि महाराजांच्या आवडचा जो आंबा कलरचा जे रंग आहे, पिवळा रंग आहे, त्या वस्त्रावर महाराजांना आम्ही बसवलं आणि त्याच्यानंतर महाराजांना प्रत्येकाने यायचं, त्यांचं औक्षण करायचं आणि त्यांना तेल, उटणं आणि गरम पाण्याने स्नान घालायचं असं ठरवलं आणि तो सोहळा महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने परिपूर्ण करून घेतला. आणि सगळं करता करता महाराजांनी च्या लीलेमधली एक अतिशय सुंदर अशी आठवण महाराजांनी करून दिली. त्यांनी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की महाराज फार कमी आंघोळ करायचे. म्हणजे त्यांना आंघोळ केली तर 4-4 दिवस सलग करतील, नाहीतर 4-4 दिवस आंघोळच करायचे नाहीत. असे अनेक संदर्भ महाराजांच्या अनेक कथांमधनं, लीलांमधनं आलेले आहेत. तसं महाराजांच्या ते एका लीलेची आठवण झाली तेव्हा, जेव्हा महाराजांच्या स्नानाची तयारी सुरू होती आणि एवढं 70 लोक महाराजांना एकदम स्नान घालणार, याच्यावर तर सगळी गंमतच वाटत होती. कारण महाराज स्नान करायचे नाहीत आणि एकदम 4 दिवसांनी कधीतरी करायचे आणि एकदम महाराज म्हणले चला आज मी स्नान करणार आहे आणि त्याच्याकरता सगळ्यांची सुरू झाली तयारी आणि गरम पाणी वगैरे उकळायला सुरुवात झाली, त्याच्यातनं वाफा यायला लागल्या आणि महाराजांची तयारी म्हणजे गरम पाणी करायचं. महाराजांच्या स्नानाचं गंगाळ असायचं, त्यामध्ये ते गरम पाणी ओतल्या जायचं, महाराजांना एका ठिकाणी बसवलं जायचं, बसायचे महाराज आणि केशर चंदनाने त्यांच्या अंगावरती ते लेपन केलं जायचं आणि मग छान गरम पाण्याने महाराजांना स्नान घातलं जायचं. अनेक त्यावेळेचे सेवेकरी महाराजांना स्नान घालायचे. बाळप्पा महाराज त्या स्नानाच्या वेळेस त्यांच्या बरोबर असायचे. ही सगळी महाराजांच्या वेळची रचना. एकदा महाराजांनी बघितलं की आतला आपल्याला या भक्तांची परीक्षा बघायची आणि त्यांनी काय केलं, त्यांनी पाणी उकळत होतं आणि त्यांना सांगितलं
त्या भक्तांना सांगितलं थांब, लगेच पाणी ओतू नको, अजून उकळून दे. त्यांना कळे ना की वाफा तर पाण्यातनं येत आहेत आणि महाराज असं का म्हणतायत की पाणी उकळू दे उकळू दे. महाराज तिथेच हेरझाऱ्या घालत होते आणि महाराज जाऊन त्या स्नानाच्या ठिकाणी जाऊन बसले आणि ओत पाणी म्हणले आणि मग ते उकळलेलं पाणी त्यांनी सगळ्या भक्तांनी उचललं आणि त्या गंगायामध्ये ओतलं. महाराज बसलेले होते आणि महाराज म्हणले एकदम, अरे पाण्यात बघितलं त्यांनी आणि ते असं एकदम म्हणले की अरे त्या गंगायामध्ये ना माझा जो गणराय आहे ना त्याला मी ठेवलंय, अरे त्याला कोणीतरी आधी काढा रे. आणि एवढा उकळत्या पाण्यामध्ये हात कोण घालणार. सगळे भक्त आता घाबरले की त्या पाण्यातनं गणपती बाप्पाला बाहेर काढायचं आणि मग महाराजांना स्नान घालायचं, एवढं उकळतं पाणी. आणि बाळप्पा महाराज पलीकडने सगळं बघत होते. बाळप्पा महाराज पुढे आले, त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये बाळप्पा महाराजांनी हात घातला, गणपती बाप्पाला बाहेर काढलं, आपल्या उपरण्याने अतिशय प्रेमाने पुसलं आणि आपल्या स्वामी महाराजांच्या हातामध्ये त्यांनी तो गणपती बाप्पा ठेवला आणि महाराजांचं स्नान पूर्ण झालं. पण महाराज त्यांच्या स्नानाच्या वेळेस देखील आपल्या भक्तांची, त्यांच्या सेवेची कशा प्रकारे लीला बघत होते, या प्रत्येक गोष्टीची आठवण इथे जेव्हा महाराजांना स्नान घालत होते इथली भक्त मंडळी, महाराजांच्या घरातली सगळं कुटुंब, तेव्हा ही आठवण येऊन येऊन महाराजांची लीलाच सारखी आठवत होती. आणि या सगळं अतिशय प्रेमाने पाडव्याच्या त्या शुभ मुहूर्तावर महाराज करत होते, याचाही खूप आनंद होता. महाराजांचं स्नान पूर्ण झालं. महाराजांना छान कॉटनच्या कपड्यांनी त्यांना अंग पुसून घेतलं आणि मग महाराजांच्या त्यांच्या मूळ स्थानावर या वटवृक्षावर महाराजांना बसवलं, त्यांना वस्त्र अलंकार घातले आणि त्यांची सगळ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आरती केली आणि सगळ्यांनी महाराजांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोड आणि अतिशय छान असे पदार्थ आणले होते आणि ते महाराजांसमोर सगळ्यांनी मांडले. आरती झाली आणि तो सोहळा पाडव्याचा अगदी लक्षात राहील आणि मनाला समाधान येईल अशा प्रकारे तो पूर्ण झाला. ही निव्वळ आणि निव्वळ महाराजांचीच कृपा आहे. कारण हे महाराज केव्हा करू देतात, जेव्हा महाराजांचं तुमच्यावर नितांत प्रेम असतं. प्रत्येक भक्तानी आपल्यासाठी जे काही त्याला करायचं आहे ते त्याला करून देणं ही फक्त महाराजांचीच कृपा असू शकते. हे कुठल्याही भक्ताच्या हातातली गोष्ट नाही, ही महाराजांच्या मनाची आणि त्यांच्या मोठेपणाची गोष्ट आहे. म्हणून महाराजांचे हे अनंत उपकार कधी न विसरण्यासारखे आहेत. अशी महाराजांची कृपा या स्वामी घरावर, त्यांच्या या घरावर नितांत राहो. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तावरती तशीच राहो ही महाराज चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.